नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे मस्त मजेत आहे का? मजेत तर असणारच ना तुम्ही सगळेजण. आता नेहाची रेसिपी बघताय ना तुम्ही. आज संडे स्पेशल काय आम्ही बनवायला लागलोय कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीर वडी. कोथिंबीरच्या वड्या बनवायला लागलोय कारण आता कोथिंबीर स्वस्त आहे म्हटल्यानंतर ना वड्याचं बनताय ना. तर कोथिंबीरच्या वड्या कोणाकोणाला आवडते सांगा. मला तर लय आवडते. आणि तुमची टेक्निक कशी आहे, कोणत्या पद्धतीने बनवता, काय बनवता हे तर तुम्हाला चांगलं माहितीच असेल. आता तुम्ही म्हणत असाल बेसन चाळून का घेतलं नाही, काही नसते, चांगलंच असते. चांगलं चाळून नाही घेतलंय. तुम्हाला चाळून घ्यायचं असलं तरी पण घेऊ शकता. आणि हे आहे तांदळाचं पीठ. तर मी तांदूळ कुटून घेतलेत, पीठ काय नव्हतं त्यामुळं तांदूळ कुटून घेतलेत. तांदळाचं पीठ का टाकणार आहे का तर एकदम क्रिस्पी होतं. आळूच्या सॉरी कोथिंबीरच्या वड्या, आळूच्या वड्या, आळूच्याच वड्या आल्या. तर ह्याच्यात बघा मिरची, ओवा, जिरं, आणखी लसूण हां ह्याची पेस्ट केलेली आहे. ओवा जिरं तिनं केली पण मला विचारते ती काय काय टाकले, लक्षात राहिलं नाही. ओवा जिरं जरा थोडंसं जास्त टाकले बरं का मी, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते. तर आता आपण कडे ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आता ह्याला पूर्ण असं मिक्स करूया. आता तुम्ही काय करता माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली ना तरी पण लाल तिखट टाका, धनिया पावडर टाका, हे टाका ते टाका. कारण धनिया पावडर म्हणजे धनियाच आहे की, करतोय त्याच्यात आणखी धनी पावडर टाका. कशाला टाका धनी पावडर? तेच काय असेल ते असेल, ते आपल्याला ओव्हर ऍक्टिंग करायला जमत नाही. त्यामुळे आपला हाय रिअल आपण दाखवतो. आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे थोडीशी हळद. लक्षात आली तोपर्यंत हळद घेऊ दे मला थोडीशी. हळद टाकूया आपण थोडी ह्याच्यात. आता का नाही असं जरा मिक्स करायचं. कारण मी काय केलं माहिती का, अगोदर कोथिंबीर चांगली चिरून धुवून घेतली आहे आणि वितळायला ठेवली होती चाळणीमध्ये. तर ह्याच्यातलं पूर्ण असं पाणी वितळून गेलंय. तर तुम्हाला लगेचच करायचं असेल तर करू शकता, पण पाणी प्रमाणानुसार टाका. आता मी ह्याच्यात का नाही जसं लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मस्त असं एक गोळा तयार करून घेते. आणि मग तुम्हाला पहिल्यांदा करते का ग? नाही, ह्याच्या अगोदर पण केलेत पण ते व्हिडिओ मध्ये नाही दाखवलं ना. व्हिडिओमध्ये नाही दाखवलं. कोथिंबीरच्या वड्या पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच करते. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. काय आमची कोथिंबीरची वडी कशी होते ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नंतर ना. होय, चला एवढं मळून घेते आता. तर अशा प्रकारे मी मळून घेतलंय. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकले. त्यामुळे छान असं मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, एकदम मस्त. तर आता आपण आळूची वडी कशी बनवतो ना तशी थोडंसं तेल लावायचं हाताला. त्याच्यानंतर ना तुम्हाला जेवढं असं घ्यायचं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही असं घेऊ शकता गोळा. असं करायचं पूर्ण. झाली का नाही मस्त अशी एकदम भारी एवढी अशी. तर आपण ह्याला तेल लावलेलं आहे. तर आपण आता हे ठेवून देऊ असं. तर आता आपल्याला सगळंच असं पूर्ण करून घ्यायचे बघा, गोळे गोळे. ते रोल करून घ्यायचे. रोल डोनट सारखं दिसायला का नाही. तर मी सगळं करून घेते आणि एक किती 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. मस्त असं गार झालंय की तुम्हाला दाखवते. बघा कसलं भारी दिसायला आहे का नाही. ते असं पूर्ण आपल्याला करून घेऊया आपण सगळं. आता झालं बघा एकदाच सगळं पूर्ण असं ठेवून घेतलंय. आपण का नाही एक ताट झाकूया मस्त मध्ये मोठं असं. आणि ह्याला किती वेळ ठेवायचं ह्याच्यावर? 10 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. पण ह्याच्यावर काहीतरी वजन पाहिजे जेणेकरून ती वाफ बाहेर निघाली. मी काहीतरी ठेवते पण 10 मिनिटं ह्याला वाफ देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते. झाले बघा शिजवून मस्त असं. आता ह्याचे छोटे छोटे असे काप करायचे तुकडे आणि तळायचे. तळून बघा असं फुटलं बघा. हे असं फुटतंय नाही तर मग त्याला व्यवस्थित चिरा लागतंय. आणि छान तुम्हाला तेलात फ्राय करायचं असलं तरी करू शकता आणि तळायचं असलं ते पण करू शकता. फ्राय कसं करायचं? नुसतं तेलात हे करून तळून घ्यायचं असलं तळून पण घेऊ शकता. आणि फ्राय करायचं असलं आपण वड्या कसं फ्राय करतो तसं फ्राय पण करू शकतो. तर आता एवढं कट करून घेते
आणि मस्त असं तेलामध्ये तळून घेते. आणि सॉस आणलाय कोथिंबीरच्या वड्याचा लय मस्त कोथिंबीरच्या वास वड्याचा. आहे. कारण ह्याच्यामध्ये ओवा, जिरं, लसूण त्याची पेस्ट टाकलेली आहे ना, तर इतकी भारी लागणार आहे टेस्ट ना. खाऊन तळून खाल्ल्यानंतर ना छान लागणार आहे. तशी नाही छान लागत आहे. म्हणजे तिनं घेतली होती खायला बरं का. तिला सांगते मी, तुम्हाला नाही सांगत आहे. इकडे तेल बघा गरम करायला ठेवलंय आणि आपण वड्या तळून घेऊया. तेलात टाकते आता खमंग वास. कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीर म्हणणार आता मी. म्हणू शकते, काही प्रॉब्लेम नाही. कोथिंबीरच्या वड्या सांगा, तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या आवडते का कोथिंबीरच्या वड्या आवडते? आम्हाला तर कोथिंबीरच्या वड्या आवडते. तुम्हाला कुठल्या आवडतात सांगायला विसरू नका. काय 2 नाव आहे ती, कोथिंबीर आणि कोथिंबीर. मी कोथिंबीरच म्हणणार, काही म्हणा. मस्त अशा तळून झालेल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या. आणि हिनं इथं मासे फ्राय करले असल्यावर ते कोथिंबीरच्या वड्यात हे टाकले. 65 मसाला. काय वाटतं का तुला होय का? श्रावण महिना चालू आहे हा. अरे 65 मसाला आहे ते. चिकनचा थोडीच म्हणजे काय, त्याच्यात काय चिकन कुठून टाकलेलं आहे का? तरी पण म्हणे, नारी पण म्हणे. काही नाही, साखर झाली 70 रुपये किलो. मग काय करू? चहा प्यायचा बंद करा आता. 80 रुपये आहे. हा, ते काय का असं ना, बस करा आता. चहा बी शुगर माणसाला व्हायला लागली, साखर व्हायला लागली. मधनच कुठं साखर काढली ग तू? ते आठवणीत आलं माझ्या त्याच्यामुळं. तर आपण हे बघा आता मस्त असं यायला लय भारी झालं या. आवडलं आपल्याला. तू जर आता माझे जर हे माशीच्या वड्या खाल्ल्या. हे मी नाही खाणार, मग श्रावण चालू आहे. अगं पण हे श्रावणचा आणि आता काय संबंध नाही. तरी पण श्रावण चालू आहे. ह्याच्यामध्ये काय कोंबडा दिसतोय म्हणजे काय कोंबडा कुठून टाकला? वाळवून टाकलाय का याच्यामध्ये? हा, काही उगीच हा नाही तर काय. भारी कसलं भारी दिसायला लागले ते. नाच करते काय. हा, एक नंबर. कोथिंबीरच्या 65 मसाला वड्या. 65 वड्या बघा आमच्या एक नंबर अशा. छान दिसायला लागतं नाही तळल्यानंतर ना. एक खाऊन बघते काय, आणि मग तुम्हाला सांगते. जर मला जर चांगले वाटले ना, खरोखर आयुष्यात सांगते मैत्रिणींना तुम्हाला काय, मी खाल्ल्यानंतर ना मला जर टेस्ट आवडली ना, तर तुम्हाला नक्कीच आवडणार. कारण मी खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही. तर तसं काही नाही बरं का. मी खाऊन परत सांगते तुम्हाला खरंच छान झालेत का. मग तुम्ही पण ही पद्धत आजमावून बघू शकता. ओके. इकडे बघू शकता, इकडे वड्या तळायच्या चालू आहेत. ह्या माशाच्या वेगळ्या तळलेल्या आहेत, इकडच्या व्हेजच्या वेगळ्या तळलेल्या आहेत. आमच्या मॅडम किचनवर बसून मासे कोथिंबीरच्या वड्या खात आहे. माझ्या पोटात दुखते. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा. हा, खाऊन बघितलं नाही मी. खाऊन बघ. व्हेज खाल्ले. माझ्या पोटात दुखते, मला जिरा सोडा प्यायचंय. मस्त आहे. छान झाले ना. आता हे माशाची खाऊन बघ. 65 खा. अगं ते व्हेजच आहे. मी उपवास धरते सोमवारी. मी मंगळवारी धरती, सोमवार नाही. सोमवार धरती, मंगळवार. तुम्हाला काय कळलं तर सांगा बरं का, मी काय म्हणली ते. हां, हा हा हा, पोळलं पोटात दुखतंय. छान लागते. छान लागतंय ना. नाद करते काय होय. एवढं छान. आली मोठी शाणी. व्हेजवाले आवडले म्हणजे. आता ह्याच्यात काय नॉन व्हेज आणि व्हेज. ताट घेऊन चालले. खा गो खा. असं झालं बाई. मला वाटलं रागानं आली तशी म्हणल्यावर, पण ही वसाडी आणखीन घेऊन चालली. त्याला हसायला किती आलंय बघा घे. एवढं अगं एका जणाचं घेऊन जा ग, 4 जणांचं कशाला घेऊन जा. बरं ते जाऊ द्या. विषय काय माहिती का तुम्हाला. आमच्या कोथिंबीरच्या वड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. काय आमचं कसं आहे, किचनमध्ये आपलं हे हसी मजाक चालूच राहत असते. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आमची रेसिपी तुम्ही फॉलो करा, एन्जॉय करा खात. हे असं आहे बघा आमच्याकडं. हां, तुम्हाला आवडलं तर सांगा. तुला आवडली ना, छान. ओके. तर चला, कोथिंबीरच्या वड्याची रेसिपी ठेव. घेतली का नाही हो मैत्रिणीनं, घेतली का नाही तिनं. बरं ती जाऊ द्या. कोथिंबीरच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, बाय बाय. माझ्या पोटात दुखते.
बाय.